नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामधील असलेलं मराठीचं जे काही पुस्तक आहे त्यामधील पाठ 4 उपास, लेखक पु ल देशपांडे हा जो पाठ आहे तो आज आपल्याला अभ्यासावयाचा आहे. पाठ 4 उपास, लेखक आहेत पु ल देशपांडे. पु ल देशपांडे पाठामधील काही कठीण शब्दार्थ आहेत ते लिहून घ्या. कठीण शब्दार्थ. कठीण शब्दार्थामध्ये आपलं जे काही टेक्स्ट बुक आहे, टेक्स्ट बुक मधील पेज नंबर 13 पेज नंबर शब्दार्थ आहेत हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे त्याचा अर्थ आहे आपण होऊन संकट ओढवून घेणे. आपण होऊन संकट ओढवून घेणे. सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे. संताप होणे. मुठभर मांस वाढणे. मुठभर मांस वाढणे याचा अर्थ आहे स्तुतीने हुरळून जाणे. स्तुतीने हुरळून जाणे. आनेली, जुन्या काळातील एक नाणे. आनेली म्हणजेच काय? जुन्या काळातील एक नाणे. इथं आपण शब्दार्थ अभ्यासलेले आहे. प्रत्यक्ष आपण पाठ अभ्यासूया. पेज नंबर 10 वरती बघा. पहिला पॅरेग्राफ, उतारा पहिला. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर अशासारखी दुरुक्तरे ती मला करत असे.
आता लक्ष द्या इकडं, उपास हा जो काही पाठ आहे, हा पाठ पु ल देशपांडे यांनी लिहिलेला आहे. आणि पु ल देशपांडे हे जे साहित्यिक आहेत, हे विनोदी साहित्यिक आहेत. त्यांनी समाजामधील मार्मिक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्यावरून त्याचं वर्णन करून त्यामधून विनोद त्यांनी निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या साहित्यामधील जो काही विनोद निर्मिती आहे ती अत्यंत तरल आणि मार्मिक स्वरूपाचा विनोद आहे. आता माणसाच्या वागण्यामधनं विनोद कसा निर्माण होतो हे या पाठाच्या अनुषंगानं लेखकाने इथं सांगितलेलं आहे. आता यामध्ये पहा, लेखक सांगतात की बघा, प्रत्येक व्यक्तीची काहीतरी एक इच्छा असते किंवा एक संकल्प असतो आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तसंच या ठिकाणी सुद्धा लेखकाने एक संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प कोणता आहे तर वजन कमी करण्याचा संकल्प. मग इथं लेखक म्हणतात, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली असं म्हणतात तिथं. आता खाजगी उपोषणाची, आता उपोषण अन्न वगैरे ग्रहण करणे त्याला उपोषण असं म्हणलं जातं, उपाशी राहणे. आणि मग खाजगी माझे वैयक्तिक जे जीवन आहे तर त्याचं जे काही उपोषण आहे, माझं उपास करण्याचे जे आहे तर त्याचं काय झालेलं आहे, चाळीमध्ये जाहीर झालं, म्हणजे सगळ्यांना मान्य, म्हणजे माहिती झालं. आणि नाही ती भानगड आहे, म्हणजेच येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. आता हे भानगड म्हणजे काय, आपण म्हणतो एखादी कार्य किंवा हे उगाच भानगड आहे किंवा एखादी जे काही काम किंवा एखादी जे काही आपण करत असतो समजा, त्याला भानगड असा शब्द इथं म्हणलेला आहे. आणि मग हे जे काही मी करतोय तर हे उगाच भानगड लोकांना माहिती झालेली आहे आणि उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, म्हणजे हे स्वतःहून माझ्यावरती हे संकट उडवून घेतल्यासारखं असं मला झालेलं आहे असे ते लेखक म्हणतात. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, म्हणजेच एखादी कार्य होत नाही म्हणजे ते काय झालेलं आहे, वैयक्तिक खाजगी झालं, माझ्यासारखं म्हणजे माझं वैयक्तिक झालं अशा प्रकारचा अर्थ. अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. मग अशा प्रकारचे लोक बघा, आता एखादी आपण कार्य करत असलो तर लोक बरेच नावं ठेवत असतात. कुठलंही कार्य घ्या, आता माणसं समाजामध्ये आपण वावरत असताना आपल्या लक्षात येतं बघा, आपण कोणतंही कार्य करायला जा तर लोक नावं ठेवत असलेलं आपल्याला दिसून येतं. कुठलंही उदाहरण घ्या, समजा उदाहरणामध्ये आता तुम्ही विद्यार्थी वगैरे आहात, तुम्ही दररोज लवकर उठता, अभ्यास करता, खूप जास्त वेळ अभ्यास वगैरे करत असाल, सतत तुम्ही पुस्तक घेऊन अभ्यास करत असेल दिसेल, तरी काही लोक पाहणार म्हणजे अहो वा खूप अभ्यास तू करतोय, आता हा अभ्यास करून काय होणार का, हा कलेक्टर होणार आहे का वगैरे, म्हणजे अशा प्रकारचं. मग अभ्यास न करता थोडंसं आपण निवांत बसावं तर म्हणणार काही अभ्यास वगैरे करत नाही आहे, याला काही विचार आहे की नाही, जीवनात याला काही व्हायचं आहे का नाही, हा अभ्यासच करत नाही आहे. म्हणजे दोन्ही गोष्टीकडनं लोक बोलत असतात. ही समाजाची एक वृत्ती आहे. आणि मग इथं लेखकाला सुद्धा अशा प्रकारचे काही वाक्य कानावर येऊ लागले. म्हणजे एक समाजामध्ये असणारं एक हे जे काही एक विचार आहे किंवा समाजाची एक वृत्ती जी आहे त्या वृत्तीचा सुद्धा विचार इथं या उतार्याच्या आधारे किंवा या पाठाच्या आधारे लेखकाने इथं स्पष्ट केलेला आहे. एक प्रातिनिधिक स्वरूपामधील असलेला हा इथं पाठ आहे आणि यामधील हा विचार इथं लेखक व्यक्त करतात. म्हणजेच माणसं एखादी कार्य करत असताना त्याला नावं ठेवणारे अनेक भेटत असतात, प्रोत्साहन देणारे कमी असतात आणि नावं ठेवणारे खूप भेटतात. आणि असं एखादी कार्य करत असताना जर आपण एखाद्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला आपण असं म्हटलं खूप छान करत आहेस, कर, त्याला अनेक प्रेरणा येते, उत्साह त्याच्यामध्ये वाढत असतो आणि तो चांगल्या प्रकारे तो अभ्यास करू शकतो. पण माणसं त्याला जास्तीत जास्त त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असलेलं आपल्याला समाजामध्ये दिसून येतं. कोणतेही कार्य ते तसं झालेलं आहे, हे व्यवस्थितच नाही आहे, कोणतेही कार्य करत असताना लोक नावं ठेवत असलेलं जास्त दिसून येतं आणि प्रशंसा करणारे किंवा प्रोत्साहन देणारे माणसं कमी भेटतात आपल्याला तशा प्रकारचं. आणि मग हे असं निरुत्साही करणारे जे काही वाक्य वगैरे मनावर येतात त्यावेळेस माणसाचं जे काही मन खच्चीकरण होतं आणि एखादी कार्य करण्यापासून तो प्रवृत्त होत असलेलं आपल्याला दिसून येऊ शकतं. म्हणून
इथं लेखक म्हणतात माझ्यावर जरी किती जरी असे दुरुत्तरे म्हणजेच अशा प्रकारची जर काही वाक्ये वाईट वाक्ये जर आले किंवा वाईट लोक बोलत असले तरी मी त्यांना भीक घालणार नव्हतो. म्हणजे मी त्यांना ऐकणार नाही आहे. त्यांचं बोललं मी तरी काही जरी बोलले तरी मी त्यांचं ऐकणार नाही, अशा प्रकारचे इथं लेखक म्हणतात. 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. त्याने जे वजन बघितलं पाऊंडमध्ये ते वजन त्यांनी पाहिलेलं आहे 181 पाऊंड असं म्हणतात ते. आणि ते वजन बघितल्यानंतर ते कार्डावर जे काही वजन येतं ते पाहिल्यानंतर लेखक असं म्हणत आहेत की मला रात्रंदिवस मात्र झोप येत नव्हती. ते परत परत माझं एवढं वजन वाढलेलं आहे असं म्हणून लेखकाच्या डोळ्यासमोर ते परत परत येत होतं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. आता लेखका म्हणतात येतं की माझं वजन कमी झालं पाहिजे, एवढं वजन वाढलेलं आहे. आणि बघा डॉक्टरही सांगतात आणि आरोग्याचं एक कारण जर म्हणजेच आरोग्याचं कारण म्हणजे योग्य वजन असणं आवश्यक आहे. आणि जर माणसाचं वजन वाढत असेल तर मात्र आरोग्य धोक्यामध्ये येऊ शकतं. अनेक आजारांना निमंत्रण म्हणजे जास्तीचं वजन अशा प्रकारचं ही वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. आणि मग इथं लेखक चिंतित झालेले आहेत की आपलं वजन खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे मग आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून बघा माणसाला कुणालाही आजाराची भीती वाटणं हे साहजिकच आहे. आणि मग आपलं राहणीमान किंवा आपलं दररोजची जी काही दिनचर्या आहे यावरून आधारित सुद्धा आपलं आरोग्य चांगलं आहे की कसं आहे यावरून ठरत असतं. आपली दररोजची दिनचर्या, आहार विहार विचार हे सर्व व्यवस्थित जर असेल तर आरोग्यसुद्धा आपलं चांगलं असू शकतं. शारीरिक व्यायाम वगैरे जर असेल तरी आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि जर आपण नुसतं भरपूर खात असू आणि निवांत आपण पलंगावरती जर झोपत असू तर मात्र आपलं वजन वाढत असतं आणि वजन वाढल्यामुळे अनेक आजाराला निमंत्रण मिळू शकतं. म्हणून इथं लेखक हे चिंतित आहेत की आता माझं वजन वाढलेलं आहे, मग ते वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. लेखकाची झोपसुद्धा उडालेली आहे. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. आता काही जणांचं असं म्हणणं असतं बघा, अनेक जण अनेक सल्ला देतात आपल्याला. आणि मग इथं लेखकालाही तसं झालेलं आहे की झोप येत नसल्यामुळं माणसाचं वजन कमी होत असतं असं त्याने ऐकलेले आहेत. आणि मग त्यांना असं वाटतं ठीक आहे व झोप येत नाही म्हणजे आपलं वजन तरी कमी होईल म्हणून तेवढं ते झोप येत नाही याचं त्यांना तेवढं काही विशेष असं दुःख वाटलं नाही आहे. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. आता बघा लेखक असं म्हणत होते की मी आता पूर्वीसारखं गाढ झोपत नाहीये. आता बऱ्याच वेळेस जे थोडंसं लठ्ठ वगैरे व्यक्ती असतात ते झोपल्यानंतर आणि मग घोरत असतात किंवा काही काही माणसांना घोरण्याची सवय असते. मग ती पत्नीला असं वाटतं की हे लेखक म्हणतात की पूर्वीसारखं मी झोपत नाही आहे गाढ, पण पत्नीला असं वाटत नाही आहे कारण पत्नी वगैरे लक्ष ठेवलेले असतात आणि मग त्यांच्या पत्नीचा यावर विश्वासच नाही आहे म्हणजे हे पूर्वीसारखं गाढ झोपत नाहीत असं. मग पत्नी काय म्हणतात बघा, घोरत तर असता रात्रभर अशासारखे दुरुत्तरे ती मला करत असे. पत्नी म्हणायची तुम्ही लेखक म्हणायचे की मी झोपलं नाही आहे किंवा झोप व्यवस्थित येत नाही मला. तेव्हा पत्नी म्हणायची रात्रभर घोरत तर असता आणि झोप येत नाही आहे असं कसं म्हणता. म्हणून अशा प्रकारचं पत्नी जे काही म्हणायचे किंवा पत्नीचे सुद्धा असे काही वाक्य लेखकाला ऐकणं भाग पडत असे. दुसरा उतारा पहा. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आता लेखकांनी म्हटलं आता भीष्म प्रतिज्ञा. आता भीष्म प्रतिज्ञा हा काय आहे. भीष्म प्रतिज्ञा सुद्धा हा इथं जो काही शब्द संदर्भ आलेला आहे हा संदर्भ पौराणिक संदर्भ आहे. महाभारतामधील जे काही भीष्म जे होते भीष्माचार्य वगैरे म्हणून भीष्म पितामह असं म्हणलं जातं. तर हे जे भीष्म असणारे यांनी जी प्रतिज्ञा महाभारतामध्ये जे काही केली होती ती करून स्वतः दाखवलेली होती. आणि भीष्म पितामहाचं असं होतं की त्यांनी कोणत्याही कार्याची जर एखादी प्रतिज्ञा केली तर ते पूर्ण करत. तिथं प्राण गेला तरी चालेल पण ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण करायची. म्हणून भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच एखादी कार्य करण्याची एक प्रतिज्ञा केली संकल्प केला तर ते पूर्ण करण्याचा संकल्प अशा प्रकारचं इथं याचा प्रयोग केला जातो किंवा याचा अर्थ घेतला जातो.
2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आता लेखक म्हणतात 2 महिन्यामध्ये मी 50 पाऊंड वजन कमी करून दाखवे तरच मी खरा होईन, अशा प्रकारचे इथे लेखक म्हणतात. आणि मग अशा प्रकारची त्यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली आणि त्यांनी आहारशास्त्रामध्ये डोके घालू लागले. म्हणजेच आहारशास्त्र, आता बघा वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. आहारशास्त्र म्हणजेच कोणत्या प्रकारचा आहार कसा घ्यायचा, पालेभाज्यामध्ये कोणते विटॅमिन्स असतात, डाळीमध्ये कोणते विटॅमिन्स असतात, सर्व असं फळे वगैरे इत्यादी त्याच्यावर असणारी अशी काही पुस्तकं लेखक वाचन करू लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आता इथे लेखक सांगत आहेत प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. लेखक सांगत आहेत आता काही पदार्थ बघा, प्रोटीनयुक्त पदार्थ असणारे म्हणजेच ते काय आहे, काही नवीन नवीन शब्द लेखक वाचन करू लागले, लेखकांच्या वाचनामध्ये येऊ लागलेले आहेत. चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. बघा आता लेखक काय सांगत आहेत. आता इथं विनोद थोडंसं या वाक्यामधून आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा चरबीयुक्त द्रव्ये वगैरे असे शब्द त्यांना वाचनात येऊ लागले. त्याच्याविषयीची आस्था म्हणजे इच्छा वाढू लागली लेखकाच्या मनामध्ये. आणि ते म्हणतात की आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याचा, आणि लेखक इथे सांगत आहेत की ताटामध्ये पदार्थ जेवण करण्यासाठी घेतल्यानंतर लेखकांना ते पदार्थ न दिसता किंवा भाजीपाला न दिसता त्याच्यामधील असणाऱ्या कॅलरीजच दिसू लागल्या. म्हणजे एखादी समजा ही भाजी खाल्ल्यानंतर एवढी कॅलरीज वाढेल किंवा एखादी हा पदार्थ घेतल्यानंतर आपल्यामध्ये एवढी कॅलरीज वाढेल वगैरे, म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये किती कॅलरीज आहे याचं वर्णन ते वाचन करत असल्यामुळं त्यांना लेखकाला असं वाटतं की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅलरीज मला दिसू लागले. अशा प्रकारचं विनोदी वाक्य इथं लेखक सांगत आहेत. आणि लेखक म्हणतात की वजन उतरवण्याच्या जे काही शास्त्रामध्ये पारंगत झालेले लोक म्हणजे बरेच आणखी बघा, आणि आपण एखादी मी म्हणलेलं आहे कार्य करत असताना अनेक सल्ला देणारे आपल्याला भेटत असतात. आणि लेखक आता वजन वाढवत आहेत असं म्हटल्यामुळं लेखकाला अनेक मार्गदर्शन करणारे, सल्ला देणारे अनेक त्यांना मित्र, सहकारी वगैरे त्यांना रोज डझनवारीने भेटू लागलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना भेटू लागले, रोज 10-12 लोक त्यांना भेटू लागले असा इथं अर्थ आहे. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. बघा आता लेखक सांगतात इतकंच काय, ज्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाबद्दल जे काय केलं होतं, अवहेलना केली होती, म्हणजेच टिंगलटवाळणी केली होती की लेखकाला म्हणले होते हे काय लेखक करत आहेत किंवा अशा प्रकारचं त्याच्याविषयी बरेच काही बोललेलं होते. मग तेच लोक या लेखकांना डाएटचा सल्ला दिलेला आहे. आणि त्याने उदाहरणामध्ये लेखक सांगतात इथं की सोकाजी त्रिलोकेकर हे असणारे जे गृहस्थ आहेत, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. आता बघा सल्ला कशा प्रकारचं देतात. आता अवतीभोवती शेजारी असणारी माणसं किंवा ज्या माणसाच्या आपण संपर्कात जातो त्यांच्याकडनं काही सल्ला आपल्याला मिळत असतो, सांगत असतात. त्यांना जे काही लक्षात येतं किंवा जे काही ज्ञान आहे त्या प्रकारचं ते आपल्याला सांगत असतात. आणि मग इथं सोकाजी त्रिलोकेकर जे आहेत ते लेखकांना म्हणतात तुला सांगतो मी पंत, डाएट कर आणि काय कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. बघा इथं लेखक सांगत आहे म्हणजेच तू काय कर, डाएट कर आणि बटाट्याचं नाव काढू नकोस, बटाटा सोड, तू बटाटा खायचंच नाहीये. म्हणजे त्यांच्या मतानुसार काय आहे, बटाटा खाल्ल्यामुळं वजन वाढतं आणि त्यामुळे तू बटाटा सोड, बटाटा खायचंच नाहीये, अशा प्रकारचा सल्ला ते देतात. हो म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल.
खी 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 खी. बघा, आता एक ग्रस्त आहे, ते काय म्हणतात, हो म्हणजे कुठं राहता असं म्हणून, म्हणजे तुम्ही कुठं राहता जर म्हणलं, आता लेखक कुठं राहत होते, बटाट्याची चाळ, असं ते राहत असलेल्या चाळीचं नाव काय आहे, बटाट्याची चाळ. मग लेखकाला ते सांगतात कुठं राहता म्हणून असं जर कोणी विचारलं तर नुसतं चाळीत राहतो असं म्हणायचं. बटाट्याची चाळ म्हणू नका, कारण बटाट्याची चाळ असं जर म्हटलं, बटाट्याचं नाव घेतलं तरी वजन वाढेल, म्हणून ते हसायला लागले. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय. आता हे कोण म्हणलेलं आहे, जनोबा रेगे यांनी म्हणलेलं आहे. आता हे एक व्यक्तीच आहे, आणि मग नेहमी तिरके बोलणं, म्हणजे तिरके बोलणं म्हणजे अशा प्रकारचं एक थोडंसं उपहास करून बोलणं वगैरे, हे जे असतं उपासात्मक वगैरे, तिरकं बोलणं थोडंसं ते मनाला लागेल अशा प्रकारचं. आणि पहा, आता या पाठाच्या अनुषंगाने लेखक काय सांगू इच्छितात हे आपल्याला समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठलाही पाठ अभ्यासत असताना त्याचा शब्दशः अर्थ आणि त्याच्या अनुषंगानं लेखक लाक्षणिक जो काही अर्थ सांगू इच्छित आहेत, तो अर्थ आपल्याला इथं कळणं गरजेचं आहे, तो समजणं गरजेचं आहे. आणि लेखक असे सांगतात की काही व्यक्ती प्रवृत्तीचं चित्रण या पाठाच्या अनुषंगाने लेखक इथं करतात. लेखक इथं सांगत आहेत की समाजामध्ये असे काही तिरके बोलणारी माणसं असतात, आपल्या अवतीभोवती असे बरेच माणसं बोलणारे असतात की मनाला जीवाला किंवा आपल्या मनाला लागेल शब्द, असे शब्द बोलणारे माणसं आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळू शकतील. म्हणून जे काही असे जे काही माणसं आहेत, अशा माणसाचं बोलणं म्हणजेच तिरके बोलणं. आणि हे तिरके बोलणं म्हणजे इथं जनोबा रेगे म्हणायचं, ह्या इसमाला किंवा या व्यक्तीला आपण काय म्हणावं, हा व्यक्ती सतत तिरकं बोलत असतो, म्हणून असे ते लेखक इथं म्हणलेलं आहे. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडिएट, सगळ्याच गोष्टीत जो काय मारतोस नेहमी. आता नेहमी म्हणजे या शब्दाचा अर्थ नेहमी, नेहमी म्हणजे बोलीभाषेमधील काही हे शब्द आहेत. सोकाजींनी त्यांना परस्पर जामून टाकले. जामून टाकले म्हणजे काय, परस्पर त्यांना बोललं, त्यांचं जे काही विचार आहे ते खंडन केलं त्या विचाराचं. ए इडिएट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी, म्हणजे सतत तू काय जोक करतोस, कुठल्याही गोष्टीमध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये तू जोक काय करतोयस, असा त्यांचा या बोलण्याचा अर्थ आहे. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. आता इथं सोकाजीने परत त्यांना काय म्हटलं, या ठिकाणी जनोबा रेगेला त्यांनी बोललं, त्यांचं बोलण्याचं खंडन केलं. आणि मग नंतर ते काय म्हणतात की मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. ते परत लेखकांना म्हणू लागले की हे पंत, मी तुला सांगतो आणि तू काय कर, हे बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल, याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. आता हे इथं लेखक सांगू लागलेले आहे. लेखक काय म्हणतात, मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. मग आपण कुठले कुठले आहार घ्यायचा आणि कुठला कुठला आहार सोडायचा, कोणते पदार्थ खायचे कोणते न खायचे, याची मग यादी करायला सुरुवात झाली. आणि त्यामध्ये आता कोणते पदार्थ आपण खाल्ले नाही किंवा कोणते पदार्थ खायचे सोडले तर आपलं वजन कमी होईल, याची यादी लेखक करायला सुरुवात झालेली आहे. आपण इथंपर्यंत आज अभ्यासलेलं आहे. यावर आधारित काही प्रश्न इथं मी तुम्हाला देऊ इच्छित आहे. कारण प्रत्येक पॅरेग्राफवर प्रश्न यासाठी देत आहे की आपल्याला अशा प्रकारचे पॅरेग्राफ परीक्षेमध्ये येतील आणि त्या परीक्षेमध्ये आलेल्या जे काही पॅरेग्राफ असतील त्या पॅरेग्राफावर आधारित आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायची आहेत. म्हणून आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सराव व्हावा यासाठी मी इथं काही तुम्हाला प्रश्न देत आहे.
लेखकाच्या कानावर कोणती वाक्ये येऊ लागली? लेखकाच्या कानावर कोणती वाक्ये येऊ लागली? लेखकाची झोप कशामुळे उडाली? लेखकाची झोप कशामुळे उडाली? त्यांच्या धर्मपत्नीचा कशावर विश्वास बसत नव्हता आणि का? लेखकाने कोणती भीष्म प्रतिज्ञा केली? लेखक कोणते पुस्तके वाचू लागले आणि त्यांना ताटात काय दिसू लागले? सोकाजी त्रिलोकेकर ने लेखकाला कोणता सल्ला दिला? कोणता सल्ला दिला? जनोबा रेगेने काय म्हटले?
लेखक कशाची यादी करू लागले? अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. नवा जो प्रश्न आहे तो बघा. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा. अधोरेखित शब्दांचा प्रकार. आता यामध्ये भीष्म प्रतिज्ञा मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात आणि घालू लागलो. या 1 2 3 4 अंडरलाईन केलेले इथं वर्ड्स आहेत, शब्द आहेत. तर या शब्दांचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे आणि हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही परीक्षेमधील चांगल्या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवू शकता. शेवटचा प्रश्न इथे देतो मी तुम्हाला. स्वमत आहे. वरील उतार्याचा सारांश तुमच्या शब्दात 8 ते 10 ओळीत लिहा. या प्रश्नांचं उत्तरे तुम्ही सर्व लिहायची आहेत आणि गृहपाठामध्ये पूर्ण करावयाची आहेत. धन्यवाद.